हर्सुल गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा उत्साहाने शुभारंभ। गावांचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी राज्य सरकारचा उपक्रम। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज बुधवार दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ झाला। ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत राबविण्यात येणारे हे अभियान 31 डिसेंबर 2025 पर्यंत सुरू राहणार आहे। या अभियानाचा मुख्य हेतू ग्रामपंचायतींना सक्षम करणे, शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि गावांचा शाश्वत विकास घडवणे हा आहे। या माध्यमातून पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यावर भर दिला जाणार आहे। सुशासनयुक्त पंचायत, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण, लोकसहभाग व श्रमदानातून लोक चळवळ निर्माण करणे, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांची अभिसरण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय अभियान असे या अभियानातील 7 घटक असून लोकसहभागाच्या माध्यमातून गावांचा विकास साधला जाणार आहे। लोकसहभागाच्या माध्यमातून या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यात येणार असून राज्य व जिल्हा स्तरावर बहुस्तरीय पुरस्कार प्रणालीद्वारे ग्रामपंचायतींना प्रोत्साहन दिले जाणार आहे। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सुल गावात देखील हा उपक्रम आजपासून सुरू झालाय। यावेळी गाव स्वच्छता मोहीम राबवून ग्रामसभा घेण्यात आली आहे। ग्रामपंचायतीसाठी बहुस्तरीय पुरस्कार प्रणाली लागू करण्यात आली असून तालुकास्तरीय पातळीवर 5 ते 15 लाख रुपयांपर्यंतचे पुरस्कार मिळणार आहे। यासाठी संपूर्ण गाव सज्ज झाले असून ग्रामपंचायतीमध्ये सकारात्मक स्पर्धात्मक वातावरण निर्माण झालंय। गावांच्या प्रगतीसाठी या अभियानाचा मोठा हातभार लागेल आणि लोकसहभागामुळे गावांचा सर्वांगीण विकास साध्य होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। यावेळी सरपंच काशीनाथ वळवी, उपसरपंच अकलाख शेख, ग्रामसेवक रवींद्र पारधी यांसह ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजपासून आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायत हर्सुल येथे विशेष ग्रामसभेचे आपण आज आयोजन केलेले होते आणि आजची विशेष ग्रामसभा पूर्ण झालेली आहे। त्याच्यानंतर ग्रामपंचायतीने जे आपले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत जे 7 घटक होते त्या 7 घटकांवरती सविस्तर चर्चा केलेली आहे। त्याच्या अनुषंगाने सर्व ग्रामस्थांनी सकारात्मक असे सहभाग नोंदवलेला आहे। त्याच्या अंतर्गत आपण जे आपलं सुशासनयुक्त पंचायत प्रशासन आपण तयार करायचे, त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीला आपण CCTV लावणार आहोत। त्याचप्रमाणे आपण गावामध्ये डस्टबिन ठेवणार आहोत। आपण त्याचप्रमाणे आपण वेबसाईट तयार करायला दिलेली आहे। या गोष्टी आपण करणार। बाकीच्या गोष्टी अजून ज्या उल्लेख आहेत, म्हणजे आपलं सांडपाणी व्यवस्थापन आहे, घनकचरा आहे, त्याचे पण आपण विशेष प्रमाणे काम करणार आहोत। त्याचप्रमाणे लोकवर्गणी आहे, लोकवर्गणीसाठी पण आपण ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये फिरणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।